प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. करार बीजिंवर दया जशी येसून हृदया केली. करार बीजिंवर दया जशी येसून हृदया केली. जशी येसून हृदया केली. जशी येसून हृदया केली. जशी येसून हृदया केली. करार बीजींची सेवा जशी येसून सेवा केली. करार बीजींची सेवा जशी येसून सेवा केली. प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य ऐन जोमामध्ये सुरू होतं. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे यायच्या. आजारी, दुःखी, कष्टी, रंजलेले, गांजलेले, पांगलेले अशा प्रकारचे सगळे लोक त्याच्या भोवती गोळा व्हायचे. तो त्यांना स्पर्श करायचा, त्यांना बरे करायचा, त्यांना देवराज्याची शुभवार्ता द्यायचा, त्यांचं ऐकून घ्यायचा, त्यांच्या विनंतीला मान घेऊन प्रसंगी त्यांच्या घरी जायचा, त्यांच्याबरोबर भोजन घ्यायचा, मेलेल्यांना उठवायचा, कुष्ठरोग्यांना बरं करायचा, बहिऱ्यांना श्रवणशक्ती, पांगळ्यांना शक्ती, चालण्याची शक्ती, मुक्यांना बोलण्याची शक्ती आणि विशेष करून कुबडी स्त्री म्हणा, पक्षघाती माणूस म्हणा, जलोदर झालेला माणूस म्हणा, अशा सगळ्या लोकांना स्पर्श करून त्यांना नवजीवन, व्यभिचारी स्त्री म्हणा, शोमरोणी स्त्री म्हणा, परित्यक्ता म्हणा, रक्तस्रावी स्त्री म्हणा, अशा सगळ्यांना त्याने नवीन जीवनाचं दार उघडून दिला. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे विरोध सुद्धा वाढत होता. परुषी, मुख्य याजक, शास्त्री, वडीलजन ह्यांना ही प्रभूची कार्ये पाहवत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या विरुद्ध डावपेच आखायला सुरुवात केली. परंतु आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त केवळ देवाचा पुत्र नव्हता, तो साक्षात देव होता. तरी देखील मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये यशाया संदेष्टाने सांगितलेले शब्द आज अधोरेखित करण्यात आलेले आहेत की हा माझा निवडलेला सेवक. तो रस्त्याने जाताना पुकारा करणार नाही, म्हणजे आपल्या कार्याचा बडेजाव मिरवणार नाही. तो आवाज करणार नाही, थैथयाट करणार नाही, शांतपणे आपलं काम करेल. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही. चेपलेला बोरू म्हणजे जे आधीच ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांना तो आणखी दबणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही, म्हणजे गोर गरिबांची जी काही उदरनिर्वाहाची साधीसुधी साधनं आहेत ती त्यांच्याकडून तो काढून घेणार नाही, तर दीनदलितांना तो आधार देईल. अशा प्रकारे द्वीपे त्याची वाट पाहतील. द्वीपे म्हणजे बेटे, दूरवरचे लोक त्याची वाट पाहतील. अशा प्रकारे यशायाच्या पुस्तकामध्ये देवाच्या सेवकांविषयी सांगण्यात आलेलं आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताठाई पूर्णत्वास गेल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा सेवक अशा प्रकारचा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि ते त्याने प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास झाल्याचं दाखवून दिलेलं आहे. आपल्या पृथ्वी तलावरील 3 वर्षांच्या लौकिक कार्यामध्ये त्याने बऱ्याच लोकांची सेवा केली. 38 वर्षे पंगू असलेल्या माणसाला देखील त्याने नवीन जीवन दिलं. कितीतरी अशी उदाहरणं की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांची सेवा करण्यासाठी तो त्यांच्यापर्यंत धावत गेलेला आहे. इतकंच नाही तर ह्या जगातून आपली निघून जाण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा त्याने आपल्या सेवा कार्याचा उच्चांक गाठला. सेवेचा आदर्श म्हणून आपल्या प्रेषितांचे पाय धुतले आणि त्यांना सांगितलं, मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे.
तुम्ही देखील एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. अशा प्रकारचा हा देवाचा सेवक. इतकंच नाही तर त्याने आपल्या प्रेषितांना सांगितलं की ज्याला पहिलं व्हायचं आहे त्याने शेवटलं झालं पाहिजे. ज्याला स्वामी व्हायचं आहे त्याने दास आणि सेवक झालं पाहिजे. सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी मी ह्या जगात आलेलो आहे, अशा प्रकारे त्याने सेवेचा मंत्र संपूर्ण जगाला दिलेला आहे. आज हा सेवेचा मंत्र ख्रिस्त सभेमध्ये वेगवेगळ्या संघटनांमधून, मग ते मिशन मित्र मंडळ असो, विन्सेंट डी पॉल सोसायटी असो, तरुणांची संघटना असो, स्त्रियांची संघटना असो, पुरुषांची संघटना असो, बालकांची संघटना असो किंवा विविध कार्यासाठी वाहिलेल्या विविध संघटना असो, त्यांच्यामधून सेवा कार्य केलं जात असतं. आपली उपासना समिती म्हणा, आपलं गायन मंडळ म्हणा, वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत असतात. मग अर्थ समिती, मालमत्ता समिती, अशा कितीतरी समित्या आणि मंडळं, संघटना आणि संस्था आज आपल्या ख्रिस्त सभेमध्ये कार्यरत आहेत. आपल्या हातून कोणती सेवा घडत आहे तपासून पाहूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.